गळ्यात गेलेला सर्प टाकला. राजानं अनेक वेळा बघितलं तरी पाणी द्यायला कोणी तयार नाही. आता मात्र दुःख झालं. राजा धावत धावत शनिकृषीच्या आश्रमातून निघून आपल्या घरी आला. महाराज खुर्चीवर बसला. घरी आला आणि घरी आल्यानंतर योग असा डोक्यावरचा मुकुट काढला. आता उत्तर आहे का माझ्या मंडळी? डोक्यावरचा मुकुट काढला. पत्नी कशी असावी बघा. डोक्यावरचा मुकुट काढला आणि राजाने सांगितलं, अगं आपल्या पत्नीला सांगितलं, अगं मी अपराध केला आज. कोणता अपराध केला? कोणता अपराध केला? तिने सांगितलं, माझी साधूचा अपराध घडला माझ्याकडे, मी अपराधी आहे. कोणता अपराध केला? अपराध हा केला की मी गेला सर्प साधूच्या गळ्यात टाकला. काय करावं? भगवंता म्हणू लागले, महाराज सांगा या जगात असा कोण व्यक्ती आहे थोडंसं पाप कर्म केलं तर माणूस असा कोणतं कर्म करतोय सांगा की स्वतःला मन खात असताना परिचित राजाला सांगितलं, भगवान आता जगण्याची इच्छा नाही, आता मला मरण आलं तरी चालतंय, आता मात्र काय करावं? इकडे शृंगी ऋषी शमीक ऋषी आहे, गंगेमध्ये स्नानाला गेलेले शृंगी ऋषी होते. आश्रमातली गुरुकुळातली धावत छोटी विद्यार्थी गुरुकुळातली गेली आणि शृंगी ऋषीला सांगितलं, ऋषी आपल्या बाबांच्या गळ्यामध्ये म्हणजे आमच्या गुरुच्या तुमच्या बाबाच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला. कोणी टाकला? मेलेला सर्प टाकला. कोणी? नाव सांगितलं. राजा होता. त्या राजाचं नाव होतं महाराज परीक्षित राजा. ऐका म्हणत होता, मी या राज्याचा राज्य करताय, मला पाणी पाहिजे दिलं नाही महाराज, म्हणून मेलेला सर्प गळ्यामध्ये टाकला. उत्तर आहे का? ज्यावेळेस मेलेला सर्प गळ्यात टाकला त्या शृंगी ऋषीने कमंडलू घेतला हातामध्ये. कमंडलू हातात घेतलं आणि हातामध्ये जल हातात घेतलं. सूर्याला अर्घ्य केलं. सूर्याकडे पाहिलं आणि सांगितलं, जा राजाने माझ्या बाबाच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला. त्या राजाला 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प चावणार. महाराज तक्षक नावाचा सर्प चावणार म्हटल्याबरोबर बातमी कळाली. जवळ जाऊन रडू लागला शृंगी. बाबांच्या मांडीजवळ रडू लागला. बाबाच्या मांडीजवळ रडू लागला. बाबा नाही सोडणार. माझ्या बाबांच्या घरामध्ये मेलेला सर्प टाकावा. काय बसलाय? साधू कुणाला म्हणावं? पुत्रप्रेम योग्य आहे, पण या जगाच्या पाठीवर आजपर्यंत राजासारखा राजा कधी झाला नाही, आता नाही, पुढे कधी होणार नाही. शमी ऋषीच्या समाधी अवस्थेतून बाहेर आले. बाहेर आल्यानंतर सांगितलं, काय म्हणतो सांगा. बापाचं मन काय असतं माहितीये तुम्हाला? बाप काय असतो सांगू? बाप काय असतो? साधू जरी शमी ऋषी असले तर मुलाला आनंद करणाऱ्या शृंगीला धरलं ते बापाचं काळी जाईल. मी सांगतो ना गेला, बापाला आपल्या लेकराला किती मोठं लेकरू असू द्या, बापाला जर बोलला ना लेकराला तर बापाची चूक कधी लेकराने कधी काढायची नसते. बाप असतो. आपला बाप आपल्या मुलाला म्हणतो, बाळा काय होय तुला सांगणार आहे, हाडाची काढा करतो, रक्ताचं पाणी करतो ना रे बाप, कुणासाठी? तुमच्यासाठी करतो ना. म्हणून बाप झाल्याशिवाय बापाचं महत्व कधी कळत नसतं. लक्षात राहू द्या. मी कधी सांगत असतो, उन्हाळ्याचे दिवस आहे तरी कडव्याच्या गंजीवर मुलगा चढलेला असतो. कडव्याच्या गंजीवर डोक्यावर ऊन आलेला असावं. बापाला हात मारावी, बाळू खाली उतरणारे खाली उतर. तुला अक्कल बापाला मुलाचीच काढावी ना, तर मुलाला बापाची काढावी. मुलाला सांगावं, बाळू खाली उतर, खाली उतर. आणि डोक्यावर उन्हा तुला कळतं का? आतलं जा घरी जा, तुकडा खा, थोडं तासभर आराम करून पुन्हा कडव्याची गंध उठी करणं. मुलाला सांगावं, बाबा तुम्हाला तर काही काय म्हणतात, तुम्हाला तर काही अक्कलच नाही. बरं झालं ही पाहिजे होतं. तुम्हाला तर काही अक्कलच नाही. कोण म्हणतं असं काही? पप्पांना मम्मी म्हणते, तुम्हाला तर काही
अक्कलच नाही. मुलगा बापाला म्हणतो तुम्हाला तर काही अक्कल नाही बाबा. बापाची अक्कल काढली की डोळ्यातून म्हणजे बापाची नेत्रातून हसूचा झाला पाहिजे. बाप जवळ होता. बापाला वाटलं माझा मुलगा कर्जाच्या गंजीवर आहे, ऊन लागायला ना माझ्या बाळाला, ऊन लागायला म्हणून खाली घेतलं. यायला तयार नव्हता. तो मला तर कळतच नाही म्हणे बाबा ऊन लागलं माझी मला कळतं म्हणे. एवढं म्हटल्यानंतर उत्तर आहे का त्याचाच बाप धावत धावत घरात गेला. सोना होती. सुनबाईला सांगितलं लेकरू कुठं आहे. सुनबाई म्हणजे आंघोळ घालून पाळण्यात झोपवत आहे. महाराज म्हातारं पळत गेलं पाळण्याकड. उघडं टाकलेलं लेकरू बिचारे छोटस झोपलेलं होतं. तसंच या आजानं त्या नातवाला उचललं आणि डांबर रोडवर भर दुपारी बसवलं. डांबर रोडवर बसवल्यानंतर ती लेकरू काय नाचत असेल का म्हणून ती लेकरू रडू लागलं आणि म्हातारा हाताची वेळी घालून लांबून असून बघू लागले. ती लेकरू नातू रडू लागला तरी आजा लांब उभारून बघू लागला. तेवढ्यामध्ये त्या लेकराचा आवाज बापाच्या हृदयापर्यंत पोहोचला नाही. कळव्याच्या गंजीवर असलेल्या बापापर्यंत त्या लेकराचा आवाज गेला आणि कळव्याच्या गंजीवरच्या बापाची नजर त्या रोडवर गेली आणि कळव्याच्या गंजीवर बाप म्हणतो त्या लेकराचा बाप म्हणतो बाबा तुम्हाला कळतं का काय बाबा लेकराला किती पडतंय पटकन सावलीला घेऊन जाणं तुम्हाला तर काही अक्कलच नाही म्हणे. ते लेकरू आपल्या लेकरासाठी बोलतंय. बाप म्हणत होता गड्या तुझ्या लेकराला बोलतंय जर हे तुला कळतंय तर मी तुझा बाप आहे. या बापाला तुला माझा लेकरू कळण्याच्या गेलीवर बोलतंय म्हणून तुला सावलीला ये म्हणतो. याला म्हणतात बाप. लक्षात बाप झाल्याशिवाय बाप कळत नाही ना गड्या. शनी ऋषीला जवळ घेतलं. संधी ऋषी डोळ्यातून डबडबलेले होते. शनी ऋषीने सांगितलं जा ज्या राजाला मेलेला सर्प टाकला ना त्या राजाला जाऊन सांगा 7 दिवसामध्ये तुला मुक्तीचं साधन काही करता येत असेल का. राज दरबारामध्ये ती मुलगा यावा आणि राज दरबारामध्ये मुलगा आल्यानंतर सांगा राजन सांगा काहीतरी. तेवढ्यामध्ये योगायोग असा होता काहीच नाही. राजाला सर्व बातमी सांगितली. राजानं आता मात्र आपल्या पत्नीला जवळ घेतलं आणि जगातलं एकमेव आश्चर्य सांगितलं. महाराज कोणतं आश्चर्य जगातलं सर्वात श्रेष्ठ आश्चर्य कोणतं. ही 7 आश्चर्य सांगू नका. याने सांगितलं सांगा कोण आश्चर्य सांगतंय. छातीवर हात ठेवून कोण सांगतंय का महाराज. अमोल महाराज अजून 10 मिनिट कथा करेल असं पुन्हा कुणाला वाटतंय. कुणाला वाटतं वाटत नाही. आपण 10 मिनिटापर्यंत कथा करेल काय असं वाटतंय का कोण. त्यांना जनता विश्वास नमुने जात निघू आपल्या ब्रिटिश करत बांधून. अरे 10 मिनिट गॅरंटी नाही. एक क्षणाचा श्वास पर कृष्ण रजी वृथा श्वास जनी कोई ना जानी श्वास की आवना हो गेला है. आम्ही कसं जगलं. सांस रुक जाएगी चलते चलते क्षमा बुझ जाएगी चलते चलते आएगी चलते चलते क्षमा बुझ जाएगी चलते चलते सांस रुक जाएगी चलते चलते क्षमा बुझ जाएगी चलते चलते सांस रुक जाएगी चलते चलते क्षमा बुझ जाएगी चलते चलते दम निकल जाए हमारा रोशनी का दम निकल जाए हमारा रोशनी का क्या भरोसा है जिंदगी 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 का. दुनिया है हकीकत पुरानी चलते रुकना है इसकी रवानी. दुनिया है हकीकत पुरानी चलते रुकना है इसकी रवानी. दुनिया है हकीकत पुरानी चलते रहना है इसकी रवानी. फर्ज पूरा करो फर्ज पूरा करो
का क्या भरोसा है जिंदगी का क्या भरोसा है जिंदगी का जिंदगी क्या भरोसा है इस जिंदगी का काय भरोसा आहे का महान यांचं वेगळं ठरवलं क्षणभंगुर की कलिका कल्पात समय खिली न केली मल याचक की शीतल गंध सुरे चली न चली महाराज दारात गुलाबाचं फुल असतं झाड असतं संध्याकाळी काय असतात सूर्याची किरण पडली की ते फुलत असतं 12 वाजता परिपूर्ण फुलतो आणि तेच त्याच झाडापासून तेच गुलाबाचं फूल अलगद बाजूला होतं दुसरी सकाळ ते गुलाबाचं फूल पाहत नाही तसं आम्ही दुसरा दिवस पाहू का हे आम्हाला सुद्धा गॅरंटी नाही घडी घडी काळ वाटण्याची पाय वाटच पाहते पण महाराज एक क्षमा वाटून बोलतो मला मला वाटतं पण काय आहे कधी कधी आपल्या संप्रदायाची भांडवलाची एवढे महाराज आता ही प्रमाण भीतीवर हात जाते जातच नाही त्याच्यातलं हे सूत्र अजून आठवलं आणि सूत्र आठवलं जाते असं होतं त्याच्यामुळे टाळावं काय घ्यावं काय म्हणून एकच करायचं आठवायचं आहे ना तर मग सूत्र एकच सांगतो तस्मात भारत सर्वात्मा आणि भगवान ईश्वर हरी त्या व्यक्तीने काय करायचं फक्त त्याचं चिंतन करायचं बाकी काहीच नाही करायचं राजा परीक्षितने आपल्या पत्नीला जवळ बोलवलं आणि आश्चर्य सांगितलं कोणता आश्चर्य माझा 7 दिवसाच्या आत मृत्यूच येणार नाही म्हणजे येऊन गेलो माझ्या छातीवर 2 मिनिटाचा भरोसा नाही कोणी सांगू शकत नाही आणि यांनी तर सांगितलं 7 दिवसाच्या आत मृत्यू येणार नाही आता महाराज आता ऐका मोक्ष आणि मुक्ती ज्याला मी म्हणतो परीक्षित राजा आताच मुक्त झाला प्राप्त वस्तूचं काही क्षणामध्ये त्याग करण्याची इच्छा होणं शास्त्रामध्ये त्याला मुक्ती म्हणतात आम्हाला आमच्या धन संपत्ती त्याग करणं होत नाही महाराज आमच्याकडे दातृत्व नाही ज्ञान करण्याची पात्रता नाही असे किती लोक बनले महाराज काही काही माणसं असे तुमच्याकडे तुम्हाला देवी तेवढे धन्यवाद आहे तुम्ही एवढं अन्नदान करताय एवढं ज्ञानदानामध्ये सहकार्य करताय एवढा मोठा कुंभमेळा भरवणार आहात तुम्ही आणि मला असं वाटतं तुमच्या चरणावरती होईल तेवढं नंतर मस्तक झालं तरी कमीच आहे कारण का त्याचं कारण आहे महाराज काही काही माणसं असते तुपात माशी पूर्वी तर माशीला पिऊन येणार आहे आणि एवढं दातृत्व तुमच्याकडे आहे म्हणून द्याल तुम्ही तुम्हाला धन्यवाद कमी आहे परीक्षित राजा वनाच्या मार्गाने निघाला पत्नीचा त्याग क्षणाला त्याग राजकारभाराचा त्याग क्षणाला त्याग आणि तेवढा त्याग केल्यानंतर सुद्धा आज परीक्षित राजा प्रत्येक साधू संतांकडे जाऊन प्रश्न करा कोणता आता ऐका आपण नुसतं यात्रेला जाऊन कुठं आलो ना काशी बिजी फिरून आलो तर दुसऱ्या दिवशी आपण लांब काशीला कशाला नांदेडला जाऊन एका म्हातारीने पैठणी आणाली
आणि तिनं रात्री 10 वाजता उशिरा यावी गेली ती आता तिला कुणीच बघवली आणि सकाळी उठली ती झोपण का लवकर लय वेळ झोपत नाही ती. सकाळी आंघोळ करून तो जो उठल्याबरोबर गंगा आहे काल जाऊन नांदेडहून पैठणी आणली तुला विचारलं गुणगुणी आणली आणलेली वस्तू माणसाला न सांगता दाखवायचं मारले आणि पुन्हा आणली तर इथं गेले तिथं गेले 10 दुकानं बघितले 10 ठिकाणे लावले आणि त्याच्यातली एकच आणली एवढं सांगायची काय गरज आहे का पैठणी आणली विषय कापू कशीच आणली गाडी पंक्चर झाली गाडी गर्दीत नाही होती काय गरज आहे एवढं म्हणून आता उत्तर आहे का साधू संतांच्या जवळ गेले माणसाने एका वाक्यात उत्तर दिले महाराज परमात्म्याची भेट कशी दिली उत्तर आहे महाराज परीक्षित राजाचं चरित्र सांगतो परीक्षित राजा जावा आणि परीक्षित राजाला उत्तर एकच मागावं महाराज ज्याचा मृत्यू निघत आला या माणसाला काय करणं आवश्यक आहे त्याला घराला करीत नाही बसला मी जेवण काय केलं काय काहीच नाही ज्याचा मृत्यू निकट आला या माणसाला काय करणं आवश्यक आहे एवढं म्हटल्यानंतर सर्व संत मंडळी म्हटली तुझ्या प्रश्नाचं कुणीच उत्तर देऊ शकत नाही तुझ्या प्रश्नाचं उत्तर जर देणारा कोण असेल तर या जगाच्या पाठीवरचं एकच महात्मा आहे ज्याचं नाव आहे सुखदेव बोल सुखदेवजी महाराज की जय महाराज तेवढाच महात्मा आहे आणि हाच महात्मा परीक्षित राजाला का सांगतो कथा त्याचं कारण आहे की आपण उद्याच्या कथेत पाहणार आहोत पण कारण काय आहे सांगतो 4 कर्म करतात महाराज बरं का मी ती 4ही कर्म उद्याच्या कथेत सांगेल आजच्या कथेचा पर्यंत विश्राम करणार आहोत वेळेला आहे बरोबर आहे वेळेवरतीच यावं आज आमचं कोण असेल आयोजक असेल थोडासा अर्धा तास आमच्या कोण लेट झाला म्हणजे आमच्या कोणी नाही जेवणाला थोडासा लेट झाला वेळ आहे आणि मग त्याच्यामुळे आज तुम्ही आलात महिला म्हणजे बघितल्यानंतर बरं वाटलं माणसं आली म्हणले आणि क्षमा मागतो आमच्याकडून वेळ झाला तरी तुम्ही चिंता करू नका बराबर 12ला या 3 3:30ला त्याचा समापन स्वयंपाक झालाय म्हणून आजच्या हे आणले जाते बरोबर आहे आजही जे आपण हा उत्सव करताय लक्षात लावलं थोडा उत्सव करताय